लुप्त होत चाललेले मराठी सणवार आणि मराठी संस्कृती जपण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न केला जाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर रामराम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे। वर्षभर शेतकऱ्यासोबत मेहनत करून शेतामध्ये सोनं पिकवून देणारा शेतकऱ्याचा साथीदार म्हणजे बैल, आणि त्या बैलासाठी एक दिवस हा साजरा केला जाणारा सण म्हणजे बैलपोळा। कोणत्याच शेतकऱ्याच्या मुलाला सांगायची गरज नाही की बैलपोळ्याचा सण हा कशा पद्धतीने साजरा केला जातो। आजच्या दिवशी बैलाला स्वच्छ आंघोळ घालून त्याचा शृंगार केला जातो। शिवारामध्ये असणाऱ्या सर्व देवी देवताला, गावातील वेशीला आणि परिवारामधील पूर्वजांना नारळ फोडून नैवेद्याचा भोग दिला जातो। कोणत्याही जाती धर्माचा शेतकरी असो, या सणाला मोठ्या उत्साहाने साजरा करतो। आपल्या बैलाला सजवून गावच्या वेशीमधून मिरवून हा सण कोणत्या जाती धर्माचा सण म्हणून नाही, तर या शेतकऱ्याचा सण म्हणून साजरा केला जातो। परंतु वर्तमान काळी होत असलेलं आधुनिकीकरण आणि वाढतं तंत्रज्ञान यामुळे शेतीमध्ये बैलाचा वापर खूप कमी प्रमाणात होताना दिसत आहे। पूर्वीच्या काळी ज्या गावामध्ये 200हून अधिक बैल जोड्या दिसत होत्या, वर्तमान काळात त्या गावामध्ये 50 बैल जोड्या मोठ्या मुश्किलनं दिसत आहे। पोळ्याच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं असतं। बायांची गडबड स्वयंपाकाची असते, माणसांची गडबड बैल सजवण्याची, आणि आपला बैल गावामध्ये सर्वात सुंदर कसा दिसेल या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यामध्ये असतं। अवताचं जू रंगवलं जातं, बाजावर बैलाला खाण्यासाठी धान्य टाकलं जातं, आणि वेशीमधून बैल मिरून आल्याच्या नंतर त्यांची पूजा केली जाते। अशा पद्धतीनं बैल पोळ्याचा सण हा साजरा केला जातो। आपले सणवार आणि संस्कृती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावी हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे। तर शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसाला, जेणेकरून आपली संस्कृती आणि आपले सणवार जपले जाईल। या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत टिकून राहिले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार।